आजच डाऊटनॉट ॲप डाउनलोड करा. डाऊटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील. काय सोडवणार तेही मराठीत. फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा. आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हॅलो फ्रेंड्स, तर आपला क्वेश्चन काय आहे बघा. अ ग्रीन लाईट इज इन्सिडंट फ्रॉम वॉटर टू एअर वॉटर इंटरफेस ॲट द क्रिटिकल अँगल थिटा. सिलेक्ट करेक्ट स्टेटमेंट. आता सिस्टीम बघा, म्हणजे आपल्याला इथे दिलेलं काय आहे, ग्रीन लाईट आहे. हा जर सरफेस असेल आणि ही अशी नॉर्मल आहे असं कन्सिडर करा. आणि एक काय केलेलं आहे, ग्रीन लाईन काय केलेली आहे, अशी इन्सिडंट केलेली आहे. समजा इथे वॉटर असेल, इथलं जे वॉटर आहे आणि इकडे एअर आहे. ओके, मग आता आपल्याला काय सांगितलंय, ग्रीन लाईट जी आहे ती वॉटर पासून एअर मध्ये इन्सिडेंट केलेले. मग क्रिटिकल अँगल दिलेला आहे थिटा. अँगल काय दिलेला आहे, एक क्रिटिकल अँगल दिलेला आहे इथे एक. मग काय विचारले त्यांनी, करेक्ट स्टेटमेंट कुठलं आहे याच्यातलं. आता ज्यावेळेस क्रिटिकल अँगल असतो म्हणजेच काय, इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा कन्सेप्ट येणार, बरोबर. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे ते कशावर डिपेंड असतं, तर क्रिटिकल अँगल वरती डिपेंड असतं. मग आता फ्रिक्वेन्सी दिलेली आहे इथे. ऑप्शन्स मध्ये काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे, हुज फ्रिक्वेन्सी इज मोर दॅन ऑर लेस दॅन असं म्हटलेलं आहे. मग फ्रिक्वेन्सी आणि म्यूचं रिलेशन काय असतं हे आपल्याला बघायला पाहिजे, कारण म्यू इथे वॉटरचा काहीतरी म्यू असणार आहे आणि इथे इथे म्यू 1 आणि एअरचा म्यू 2 असं म्हणू शकतो आपण, काहीतरी असू शकणार आहे, वेगवेगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहेत. मग फ्रिक्वेन्सी आणि म्यू मध्ये काय रिलेशन असतं, तर जी फ्रिक्वेन्सी असते, ही फ्रिक्वेन्सी जी असते, जर फ्रिक्वेन्सी आपली इन्क्रीज झाली, फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज झाली, तर हा म्यू जो आहे तो म्यू सुद्धा इन्क्रीज होतो. का म्यू इन्क्रीज होतो, कारण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली म्हटल्यानंतर लॅम्बडा ही जी आहे, लॅम्बडा हे लॅम्बडा डिक्रीज होणार. आणि लॅम्बडा आणि आपल्या म्यू मधलं रिलेशन आपल्याला माहित आहे, कारण म्यू जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लॅम्बडा आहे. त्यामुळे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली की म्यू आहे, म्यू इन्क्रीज होतोय. आणि म्यू इन्क्रीज झाला तर क्रिटिकल अँगल जो असतो तो क्रिटिकल अँगल कमी होतो. म्यू जर इन्क्रीज झाला तर हा क्रिटिकल अँगल सी जो आहे हा काय होतो, तर डिक्रीज होतो. हा क्रिटिकल अँगल काय होतो, डिक्रीज होतो म्यू इन्क्रीज झाल्यावरती. मग आता इथे काय म्हणू शकतो आपण, स्टेटमेंट कुठलं बरोबर आहे. पहिलं स्टेटमेंट बघा काय, द इंटायर स्पेक्ट्रम ऑफ फिजिबल लाईट विल कम आउट टू द वॉटर. असं तर होऊ शकणार नाही, इंटायर स्पेक्ट्रम दिसणार नाही आपल्याला फिजिबल लाईटचा, कारण आपण ग्रीन लाईट इथे इन्सिडेंट केलेली आहे, त्याच्यापेक्षा फ्रिक्वेन्सी कमी जास्त जे असतील त्यावर डिपेंड असणार आहे की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार आहे का वरती बाकीचे लाईट जाणार, रिफ्लॅक्ट होणार. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट तर इथे रॉंग आहे. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय आहे बघा, द स्पेक्ट्रम ऑफ फिजिबल लाईट हुज फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन दॅट ऑफ ग्रीन विल कम आउट टू द एअर मेड. विल कम आउट टू द एअर मेड. आता हे जे स्टेटमेंट आहे यामध्ये बघा, फ्रिक्वेन्सी जे असते, लाईट हॅव्हिंग हायर फ्रिक्वेन्सी ऑर हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन द ग्रीन लाईट, ते काय करणार, ग्रीन लाईट पेक्षा ज्यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्यांचा क्रिटिकल अँगल जो आहे हा काय होणार, लो येणार. त्यामुळे ते काय होणार, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार. तिथे काय होणार, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार. आणि ज्यांची फ्रिक्वेन्सी लेस दॅन आहे अशी लाईट काय होणार, एअरमध्ये येणार. ज्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती लोअर आहे ती काय करणार, त्या लाईट ज्या किंवा ते जे लाईट्स आहेत ते काय करणार, तर एअरमध्ये येणार. त्यामुळे सेकंड ऑप्शन जो आहे तो इथे करेक्ट ऑप्शन आपण म्हणू शकतो, कारण लाईट हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन ग्रीन लाईट, त्या लाईटचं काय होईल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि ज्यांचं कमी असेल फ्रिक्वेन्सी त्या काय करणार, एअरमध्ये जाणार. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथे करेक्ट आहे.
थँक्यू.